तुम्हाला माहितीये का, UPSC मेन्समध्ये एकदा प्रश्न विचारला होता की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर बाहेरील घटनांचा काय प्रभाव पडला. याच प्रश्नाचं एक अत्यंत इंटरेस्टिंग उत्तर दडलंय आयर्लंडच्या इतिहासात. चला तर मग आज भारत आणि आयर्लंड यांच्या संघर्षाचं हे अनोखं नातं समजून घेऊया, जे MPSC मेन्सच्या दृष्टीनेही खूप महत्त्वाचं आहे. आता आयर्लंडच्या राष्ट्रपतींचं हे जे विधान आहे ना, ते काही फक्त एक औपचारिक वाक्य नाहीये. हे विधान म्हणजे ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या दोन देशांच्या समान अनुभवाचा आणि त्यातून तयार झालेल्या एका खोल ऐतिहासिक नात्याचा भक्कम पुरावा आहे. हे नातं आणखी जवळून समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एका व्यक्तीची गोष्ट ऐकावी लागेल, जे पुढे जाऊन भारताचे राष्ट्रपती बनले, पण ज्यांच्या विचारांची आणि कार्याची जडणघडण आयर्लंडच्या धगधगत्या क्रांतीच्या काळात झाली. जरा विचार करा, व्ही गिरी जेव्हा डब्लिनमध्ये पोहोचले तेव्हा ते फक्त कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी गेलेले एक सामान्य विद्यार्थी नव्हते, तर ते अक्षरशः इतिहासाला घडताना पाहत होते. त्यांच्या डोळ्यासमोर एक देश स्वातंत्र्यासाठी पेटून उठला होता. ही टाईमलाईन बघा. गिरींच्या आयुष्यातील हे काही साधेसुधे प्रसंग नाहीत. त्यांनी कामगारांचा एक प्रचंड मोठा संप पाहिला, पहिलं महायुद्ध सुरू होताना अनुभवलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1916चा ईस्टर रायझिंग नावाचा सशस्त्र उठाव त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. या सगळ्या घटनांनी त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम केला. जेम्स कॉनॉली हे एक मोठे समाजवादी आणि कामगार नेते होते, ज्यांना ईस्टर रायझिंग नंतर ब्रिटिशांनी फाशी दिली. त्यांच्या विचारांनी आणि बलिदानाने गिरी इतके प्रभावित झाले की त्यांनी त्याच क्षणी ठरवलं की भारतात परतल्यावर आपणही कामगारांना एकत्र करून स्वातंत्र्य लढ्यात एक नवी ताकद उभी करायची. बरं, आता आपण त्या एका संकल्पनेकडे येऊया, जी आयर्लंडमधून थेट भारताच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. ही संकल्पना होती होम रूल, म्हणजेच स्वशासन. आता इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जो परीक्षेसाठी लक्षात ठेवायलाच हवा. होम रूल म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य नव्हतं. त्याचा अर्थ होता ब्रिटिश साम्राज्यात राहूनच भारतीयांना स्वतःचा कारभार चालवण्याचा हक्क मिळवणे. ही कल्पना त्यावेळच्या भारतीय मवाळ नेत्यांना खूप आकर्षक वाटली, कारण ती पूर्णपणे सनदशीर मार्गांवर आधारित होती. आणि याच आयरिश मॉडेलवरून प्रेरणा घेऊन पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतात होमरूल चळवळीला सुरुवात झाली, आणि याने स्वातंत्र्य लढ्यात एका नव्या, अधिक आक्रमक पर्वाला जन्म दिला. ॲनी बेझंट, ज्या स्वतः आयरिश होत्या, आणि आपले लोकमान्य टिळक या दोघांनी मिळून ही चळवळ भारतात सुरू केली. त्यांनी आयर्लंडप्रमाणेच इथेही लीग स्थापन करून लोकांपर्यंत स्वराज्याचा विचार पोचवायचं ठरवलं. ध्येय जरी एकच असलं तरी टिळक आणि ॲनी बेझंट यांनी आपापल्या वेगळ्या लीग स्थापन केल्या होत्या. टिळकांची लीग प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात सक्रिय होती, तर बेझंट यांची लीग उर्वरित संपूर्ण भारतात पसरली होती. पण दोघांनी मिळून देशभरात स्वराज्याचा नारा बुलंद केला. तर या चळवळीचा नक्की परिणाम काय झाला? मेन्समध्ये उत्तर लिहिताना हे मुद्दे खूप कामी येतील. पहिलं म्हणजे या चळवळीने सुप्त झालेल्या राष्ट्रवादी राजकारणाला पुन्हा जागं केलं. दुसरं म्हणजे स्वराज्य ही आता फक्त एक कल्पना राहिली नाही, तर ती एक ठोस राजकीय मागणी बनली. आणि तिसरं, या चळवळीच्या दबावामुळं ब्रिटिशांना 1917ची मॉन्टॅगो घोषणा करावी लागली. पण ही चळवळ फार काळ टिकू शकली नाही. यामागे बरीच कारणं होती. एकतर सरकारी दडपशाही होतीच, नेतृत्वात एकवाक्यता नव्हती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चळवळ शहरांपुरतीच मर्यादित राहिली, ती खेड्यापाड्यात पोहोचू शकली नाही. आणि अखेरीस गांधीजींच्या राजकारणाच्या नव्या पर्वासमोर या चळवळीचं महत्त्व कमी झालं. पण चळवळ क्षीण झाली म्हणजे ती अयशस्वी झाली असं म्हणणं साफ चुकीचं ठरेल. खरं तर ह्या चळवळीने गांधीजींच्या मोठ्या आंदोलनांसाठी एक भक्कम पाया रचण्याचं काम केलं होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर होमरूल चळवळीने एक प्रकारे वॉर्मअपचं काम केलं. तिने देशभरातल्या हजारो कार्यकर्त्यांना एकत्र आणलं, स्वराज्याची मागणी घराघरात पोचवली, आणि गांधीजींचा असहकार आणि सविनय कायदेभंगासारख्या मोठ्या आंदोलनांसाठी एक तयार संघटन आणि उत्साही कार्यकर्ते दिले. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? भारत आणि आयर्लंडचं उदाहरण आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतं की स्वातंत्र्याची लढाई ही कधीच फक्त सीमांच्या आत लढली जात नाही. विचारांची आणि संघर्षाच्या पद्धतींची देवाणघेवाण ही स्वातंत्र्य लढ्याला नेहमीच अधिक बळकट करते. आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आजच्या जगात अशा कोणत्या जागतिक घटना आहेत ज्या भारताच्या भविष्यावर प्रभाव टाकू शकतात? राज्यसेवा 2025 मेन्स देत आहात का? हे लक्षात असू द्या. GS4 ला महत्त्वाचं ठरेल. आणखी अशाच प्रकारचे व्हिडिओज बघायला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.